नमस्कार, सुप्रभात. मी रोशाली यादव. सारंग सकाळचे 7 वाजतात आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. माझ्या दाढीने जर काडी फिरवली तर तुमची लंका जळून खाक होईल. मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर. माझ्या नादी लागू नका, आडवा आला की सोडत नाही, शिंदेंचा ठाकरेंना इशारा. पक्ष चोरला, वडील चोरले, लहान मुलासारखे बोलतात. बाळासाहेब चोरायला वस्तू आहेत का? शिंदेंचा ठाकरेंना खोचक सवाल. राजकारणामध्ये मला दगा झाला, माझा वनवास झाला, जनतेचं प्रेम मला कळण्यासाठी हे सर्व झालं. भाजपच्या गावचोलो अभियानातून पंकजा मुंडेंचं विधान. अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचंय, दादा मुख्यमंत्री बनल्याशिवाय आता शांत बसायचं नाही, धनंजय मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचंय, त्यामुळे कुठल्याही समाजाला दुखावून चालणार नाही, सगळी शक्ती घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल, छगन भुजबळांचं मेळाव्यात वक्तव्य. जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री करू नका, आधी पक्ष संघटना मजबूत करा, अजित पवारांचा नेत्यांना सल्ला. निवडणूक लढवणार नाही स्पष्ट केलंय, कार्यकर्त्यांना कोणतंही भावनिक आवाहन केलं नाही, शरद पवारांचं विधान. शेवटची निवडणूक असल्याचं सांगून भावनिक करतील, अजितदादांनी केलं होतं वक्तव्य. ज्यांनी पक्ष स्थापन केला, उभारणी केली, त्यांच्या हातातून पक्ष काढून दुसऱ्यांना दिला. पवारांची निवडणूक आयोगावर टीका, तर सुप्रीम कोर्ट योग्य न्याय देईल, शरद पवारांची प्रतिक्रिया. अजित पवार राज्यसभा लोकसभेलाही घरातीलच उमेदवार देण्याची तयारी, तर रोहित पवारांचा दावा. अजित पवार बारामतीमध्ये बदललेले पाहायला मिळाले, रोहित पवारांचं वक्तव्य. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मला आदर, त्यांनी कुटुंबावर निखारे ठेवून प्रसंगी शिव्या खाऊन काम केलं, पण आज जे काही सुरू आहे यासाठी केला होता का अट्टहास, उद्धव ठाकरे यांचा सरसंघचालकांना सवाल. आणखीन एका गुंडासोबत मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो, संजय राऊतांकडून ट्विट. मुख्यमंत्र्यांना पीएमएलए अंतर्गत अटक झाली पाहिजे, राष्ट्रपती राजवट लावा, निवडणुका घ्या, राऊतांची मागणी. कोण संजय राऊत, फार मोठे नेते आहेत का? फडणवीसांची प्रतिक्रिया. योग्य नेत्याबद्दल विचारा, राऊतांबद्दल काय विचारता? फडणवीसांचा खोचक टोला. रामदास स्वामींनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं, तसं मार्गदर्शन गोविंदगिरी महाराज करत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं आळंदीमध्ये विधान. योगी आदित्यनाथांच्या वक्तव्याचा अजित पवार गट निषेध करणार का? योगींच्या वक्तव्याचा निषेध, पण अजित पवार गटाची भूमिका काय? रोहित पवारांचा सवाल. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबाचा अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी, कोर्टाच्या आदेशाकडे लक्ष. शरद पवार आज कल्याण उल्हासनगर दौऱ्यावर, उल्हासनगरमधील दसरा मैदानामध्ये होणाऱ्या एल्गार परिषदेला उपस्थित राहणार. उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर, गंगापूर, वैजापूर आणि कन्नडमध्ये ठाकरेंच्या जाहीर सभा होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला अकोल्यामध्ये, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, बुलढाणा मतदारसंघाचा आढावा घेणार. आढावा बैठकीला फडणवीस, बावनकुळेही हजेरी लावणार. कोल्हापूरमध्ये संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर भावी सीएमचे पोस्टर, तर महाराष्ट्राच्या पलीकडे देशामध्ये कसं जाता येईल याकडे माझं लक्ष, संभाजीराजेंची प्रतिक्रिया. मनसेकडून 21 लोकसभा मतदारसंघातील मतदारांची माहिती गोळा केली जाणार, 20 तारखेपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस, सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची मागणी. आमची बदनामी करण्याचा प्रकार थांबवा, खोटे आरोप करून मुलाची माझी बदनामी करणं सुरू, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्याकडून निवेदन जारी. अवकाळी पावसाच्या बाबतीत सरकार लक्ष ठेवून आहे, नुकसान होऊ नये या दृष्टीनं अलर्ट देखील देण्यात आले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. नागपूरसह विदर्भाच्या काही भागात रात्री गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, गहू, हरभरा, कांदा, भाज्यांसह रब्बी पिकांचं नुकसान. नांदेड जिल्ह्यामधील काही तालुक्यामध्ये गारपीट, तर काही ठिकाणी हलका पाऊस. हिमायतनगर, उमरी आणि भोकर तालुक्यामध्ये जोरदार गारपीट, शेतातील पिकांना फटका. वर्ध्याच्या इंगणघाट परिसराला गारपिटीचा तडाखा, गारपिटीमुळे गहू, चणा, तूर पिकांचं मोठं नुकसान. वर्ध्याच्या देवळीमध्ये गारपिटीमुळे पिकांचं नुकसान, गहू, चणा, तुरीसह फळ आणि भाजीपाल्यांचं अतोनात नुकसान. भंडारा जिल्ह्यामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास गारांसह पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारांमुळे पालेभाज्यांचं नुकसान, तर पावसाचा उन्हाळी धान पिकाला फायदा. गोंदियामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, धान पिकांसह इतर पिकांना अवकाळी पावसाचा फटका. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यामध्ये गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान, हरभरा, तूर, गहू आणि कपाशीला फटका, तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. दिल्लीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांची मॉक ड्रिल सुरू, एमएसपीच्या मागणीसाठी शेतकरी दिल्लीमध्ये येणार आहेत. पंजाब आणि हरियाणामधील 200हून अधिक शेतकरी संघटना एकत्र,
शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्यासाठी 144 लागू, मोबाईल इंटरनेट बंद, रस्त्यांवर सिमेंट ब्लॉक. बिहारच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय हालचाल. नितीश कुमारांचे 4 आमदार नॉट रिचेबल. बहुमत चाचणी आधीच राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग. आचार्य प्रमोद कृष्णम काँग्रेसमधून निलंबित. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप. दिल्लीकर लोकसभेच्या 7ही जागा आम आदमी पार्टीला देतील. अरविंद केजरीवालांचं वक्तव्य. तर याआधीही चंदीगड आणि पंजाबमध्ये आप स्वतंत्र लढत असल्याचं जाहीर. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 19 फेब्रुवारी रोजी जगातील पहिलं ओमकाराच्या मंदिराचं उद्घाटन करणार. राजस्थानच्या पालीमध्ये 250 एकर क्षेत्रामध्ये मंदिराचं 1995 पासून बांधकाम. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये जाणार. केजरीवाल सहपरिवार रामलल्लाचं दर्शन घेणार. भारताचे रस्ते अमेरिकेसारखे बनतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा. केंद्र सरकार भारतामध्ये लवकरच 36 एक्सप्रेस हायवे बांधणार असल्याची गडकरींची माहिती. हंगेरीच्या राष्ट्रपती कॅटालिना नोवॅक यांचा राजीनामा. लैंगिक अत्याचारातील दोषींची शिक्षा माफ केल्यामुळे नोवॅक यांच्या विरोधात जनतेतून रोष व्यक्त. राज्यात कोरोना विषाणूच्या जेन 1 व्हेरियंटचा सर्वाधिक प्रादुर्भाव. रुग्णांची संख्या 666 वर. उपप्रकाराचा संसर्ग वेगाने होत असल्यानं सरसकट कोरोना रुग्णांचे जनुकीय क्रमनिर्धारण न करण्याची कोविड कृती गटाची शिफारस. साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीमध्ये विखे पाटील गटाला धक्का. साईबाबा संस्थानच्या निवडणुकीमध्ये विखे समर्थक पॅनलचा पराभव. कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय. 17 पैकी 17 जागांवर परिवर्तन पॅनलचं निर्विवाद वर्चस्व. मुंबईच्या कामाठीपुरामध्ये माघी गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचं आगमन सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी. यावेळेला राम मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा साकारण्यात आला. आमदार बच्चू कडूंच्या निर्देशानंतर मीरा भाईंदर पालिका दिव्यांगांना स्टॉलचे परवाने देणार. अनेक वर्षांपासून पालिकेकडून परवाने देण्यास टाळाटाळ होत होती. मुंबई मेट्रोची धाव थेट अलिबागपर्यंत जाण्याची शक्यता. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेवरील नायगाव रेल्वे स्थानक ते अलिबाग अशा 136 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेसाठीच्या व्यवहार्यतेचा अभ्यास सुरू. विविध कलेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण मिळणार. पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी लागू. पुणे शहराची डिजिटल प्रिंट तयार करण्यात येणार. शहरातील प्रत्येक बदल टिपले जाणार. रस्त्यांसह शहराच्या विविध भागामध्ये होणारी अतिक्रमणं, बेकायदा बांधकामांच्या वापरातील बदलांवर याद्वारे लक्ष ठेवलं जाणार. भिवंडीमध्ये नकली बंदुकीनं दहशत माजवण्याचा प्रयत्न. ठाणगे आळी परिसरामध्ये व्हायरल व्हिडिओ आला समोर. पालघरच्या नागझरीमध्ये जिजाऊ संघटनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये लाखोंचा जनसमुदाय. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिजाऊ संघटनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन. यवतमाळमध्ये गावचलो अभियानादरम्यान माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. कापूस सोयाबीन पिकाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. नंदुरबार शहरामध्ये बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा. बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हवामान बदलाचा पिकांना फटका. कांद्यावर किडीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून पिकांवर औषधांची फवारणी. जळगावमधील रेड क्रॉस सोसायटीच्या ज्येष्ठ नागरिक श्रेष्ठ नागरिक मेळाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद. मेळाव्याला 500 ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती. जळगाव शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार. तांत्रिक कामांमुळे पाणी पुरवठा होणार नाही. पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. जळगावच्या पिंपराळ्यामध्ये शिवप्रतिज्ञा घेऊन सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला सुरुवात. मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती. 19 फेब्रुवारीला जळगाव शहरातून भव्य शोभायात्रा निघणार. जळगावमध्ये गुलाबाच्या फुलांना शेकडा 300 ते 500 रुपयांचा भाव. व्हॅलेंटाईन वीकचा गुलाबाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. धुळ्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण. 20 ते 25 रुपये किलोचा कांदा 10 ते 15 रुपये किलोला. शेतकरी हवालदिल. धुळ्यामधील शिंदखेडा तालुक्यामध्ये दुष्काळाच्या झळा. 2 गावात टँकरनं पाणी पुरवठा. कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याची भीषणता निर्माण. धुळ्यातील मिल परिसरामध्ये भाजपकडून दिवार लेखन अभियानाला सुरुवात. भिंतींवर पुन्हा एकदा मोदी सरकार घोषवाक्याचं रेखाटन. कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. नांदेड जिल्ह्यामध्ये हरभरा काढणीला वेग. यंदा 2,36,790 हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये गत वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा दुपटीनं ज्वारीची लागवड. ज्वारीच्या उत्पन्नातही मोठी वाढ होण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण.
वर्ध्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेकडो एकरवरील पिकांचं नुकसान, शेतकरी हवालदिल. हिंगोलीमध्ये स्प्रिंकलरच्या साह्यानं कांदा पिकाला पाणी, पावसाअभावी कांद्याच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा उन्हाळी ज्वारीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल, पूरक वातावरणाचा पिकाला फायदा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्वारीचं पीक बहरलं, उन्हाळी ज्वारीकडे शेतकऱ्यांचा कल जास्त, कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न. सोलापूरच्या शिरापूरमध्ये माळरान जमिनीवर 35 प्रकारच्या फळझाडांच्या लागवडीचा अनोखा प्रयोग. लागवडीमधील काश्मीरी सफरचंदाला सोलापूर, पुणे, मुंबईच्या बाजारपेठेमध्ये विशेष दर. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंब्यावर थ्रिप्स आणि तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव. आंबा मोहोर संरक्षण समितीचे 48 गावांमध्ये सर्वेक्षण. औषध फवारणीबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला. भंडारा जिल्ह्यामध्ये चांदोरीमध्ये भव्य कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न, मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती. रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरामध्ये माघी गणेशोत्सवाचा उत्साह. मंदिराच्या गाभाऱ्यामधील आकर्षक सजावटीमुळे गणरायाचं रूप अधिकच खुलून आलं. पिंपरी चिंचवडमध्ये श्री दत्त महाराज पादुका पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार. ढोल ताशांच्या गजरामध्ये नागरिकांचा पालखीमध्ये उत्साह. भंडारा जिल्ह्यामध्ये लाखांदूरमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न. पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्याकडून विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन.